नाशिक महापालिकेत मिशन 100 नगरसेवकांसाठी भाजपनं जोरदार इन्कमिंग सुरू केली। मात्र भाजप आमदार देवयानी फरांदे आणि कार्यकर्त्यांचा विरोध असतानाही गिरीश महाजनांच्या उपस्थितीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसेच्या नेत्यांचा प्रवेश पार पडला। पाहूया टीव्ही 9चा हा स्पेशल रिपोर्ट। जय श्रीराम। ते दरवाजा वाजवताय। हा दरवाजा भारतीय जनता पार्टीचा आहे। हा निष्ठावंतांचा उंबरा आहे आणि हा निष्ठावंतांसाठीच हा दरवाजा खुला होईल। कोणीही प्रवेश होणार नाही। माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही। नाशिकमध्ये भाजपातल्या पक्षप्रवेशावरून अक्षरशः राडा पाहायला मिळाला। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेतल्या पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशाला भाजपच्याच आमदार देवयानी फरांदेंनी विरोध केला। भाजपचे कार्यकर्ते पक्षप्रवेशाआधीच मोठ्या संख्येने जमले आणि दिनकर पाटलांपासून विनायक पांडे, यतीन वाघ यांच्या प्रवेशाला विरोध केला। विरोध एवढा झाला की पोलिसांचा फौजफाट्याचीही गरज पडली। पक्षप्रवेश ज्यांच्या नेतृत्वात झाला त्या गिरीश महाजनांनाही कार्यालयात जाताना पाहून घोषणाबाजी झाली। आणि कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यामुळे गिरीश महाजनही संतापले। पण पक्षप्रवेशानंतर स्थानिक आमदार देवयानी फरांदे भावूक झाले आणि माझ्या डोळ्यांसमोर निष्ठावंत कार्यकर्त्यांचा बळी जात असेल तर हे बरोबर नाही, अशा शब्दात राग व्यक्त केला। सर्वांनीच नेते व्हायचं आणि प्रत्येकाने आपलं आपलं बघायचं, मग पक्षाच्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्याला कोणी पाठबळ द्यायचं। माझ्या डोळ्यासमोर जर कार्यकर्त्यांना बळी दिला जात असेल तर हे काही बरोबर मला वाटलं नाही। जे आज पक्षामध्ये आलेले आहेत, पक्षाची वरिष्ठ पदाधिकारी म्हणून मी त्यांचं स्वागत करते, पण आज जे काही घडलं ते मला काही आवडलेलं नाही आहे। मला कोणी कोंडीत पकडत असेल, ज्यांना पकडायचं असेल त्याने मला जरूर पकडावं, मी त्याला कशालाही घाबरत नाही। परंतु ह्या सगळ्या विषयांच्या माध्यमातून मला असं वाटतंय की माझ्या भूमिकेच्या सोबत आमच्या जुन्या पक्षाच्या नेत्यांनी ह्या विषयामध्ये जर उभे राहिले असते तर पार्टीच्या कार्यकर्त्यांना आज वेगळा संदेश गेला असता। मी गिरीश महाजन साहेबांवरती अजिबात नाराज नाही। त्यांना चुकीच्या पद्धतीने ब्रीफ केलं गेलेलं आहे आणि काही दलाल आणि ज्यांचा काही स्वार्थ की आपल्याच घरात काही तिकीटं मिळावी या स्वार्थातून या सगळ्या विषयाचं राजकारण झालेलं आहे। कार्यालयाच्या बाहेर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध सुरू होता। मात्र आपलेच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा विरोध झुगारून आत गिरीश महाजनांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा सुरू झाला। त्यासाठी पक्षप्रवेश करणाऱ्या मनसे आणि ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना मागच्या दारानं आणण्यात आलं। भाजपात प्रवेश केलेल्या 5 पदाधिकाऱ्यांमध्ये 2 माजी महापौरांचा समावेश आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे विनायक पांडे, मनसेचे माजी महापौर यतीन वाघ, मनसेचे सरचिटणीस दिनकर पाटील, मनसेचे माजी आमदार नितीन भोसले आणि काँग्रेसचे नेते शाहू खैरे यांचा प्रवेश झाला। जुन्या कार्यकर्त्यांना मी सांगणार, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही अजिबात काळजी करू नका, तुमची सुद्धा काळजी आम्हाला आहे। कोणी असं समजण्याचं कारण नाही की माझ्यावर अन्याय होणार आहे, याच्यावर अन्याय होणार आहे,
कालांतराने तुम्ही बघाल, काही दिवसांना तुम्ही बघाल की कोणाकोणाला न्याय मिळाला. जे इतके वर्ष काम करतायत, आम्ही पण जुन्या आहोत. आम्हाला 40-45 वर्ष झाले. मला 35 वर्षाला मी निवडून येतोय विधानसभेमध्ये. नगराध्यक्ष होतो आधी 5 वर्ष. मी कॉलेज सोडल्यापासून 22-23 वर्ष निवडून येतोय. मला माहिती आहे कार्यकर्ते कसे काम करतात, किती कष्ट खावे लागतात, कसा आम्हाला समोरच्या लोकांशी लढा द्यावा लागला. आता मी सत्तेत आलेलो. थोडाफार राग तुमच्या मनामध्ये आहे, साहजिक आहे, असणार आहे, असायलाही पाहिजे. पण तो राग सुद्धा लवकर निवळणार नाही. तुमच्यावर कुठेही अन्याय होणार नाही त्याची ग्वाही मी पुन्हा तुम्हाला या ठिकाणी, कुणावर अन्याय होणार नाही. कार्यकर्त्याच्या पाठीशी मला असं वाटतं की जे वर्षानुवर्ष कार्यकर्ते काम करतात आणि जर निवडून येण्याचे संकेत आपल्याला दिसत आहेत, तसं लोकप्रतिनिधी म्हणून मला वाटत होतं की ह्या ठिकाणी बाहेरून आलेला 1 आणि त्याच्याबरोबर 3 दिले तर निश्चित स्वरूपामध्ये पक्ष विजयी होईल. ह्याच्यासाठी मी आजची भूमिका मांडलेली होती. नाशिकमध्ये आमदारांचा आणि कार्यकर्त्यांचा विरोध डावलून भाजपनं याआधीही पक्षप्रवेश करून घेतले. सुधाकर बडगुजरांना आधी आमदार सीमा हिरेंनी विरोध केला, त्यानंतरही बडगुजरांचा प्रवेश झाला. आताच्या प्रवेशांना देवयानी फरांदेंचा विरोध होता, तरीही भाजपनं पक्षप्रवेश करून घेतले. नाशिक महापालिकेत एकूण 122 नगरसेवक आहेत. त्यापैकी भाजपनं 100 जागांचं टार्गेट सेट केलं. त्यासाठी जोरदार इन्कमिंग सुरू आहे. संपूर्ण नगरसेवक महापालिकेमध्ये 122 आहेत. मी आधी सांगितलं की आम्ही 100चा आकडा क्रॉस करू. 100च्या वर नगरसेवक आपले या ठिकाणी आलेच पाहिजे. परत 4 वाटले. आता 104 करू का? प्रवेश करणाऱ्यांमध्ये मनसेच्या दिनकर पाटलांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे त्यांची भाजपत घर वापसी झाली आणि काल ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर नाशिकमध्ये पेढे वाटत त्यांनी जल्लोषही केला. पण दुसऱ्याच दिवशी ते भाजपत आले. एका रात्रीत त्यांनी विकासासाठी भाजपात प्रवेश केला. फक्त विकासासाठी, विकास व्हावा यासाठी. त्याच्यावर मला काहीच बोलायचं नाही, फक्त विकासासाठी चाललो. पण आपल्याबरोबर कोण कोण आहे? अमोल पाटील, रवींद्र धिवरे, लता पाटील, संगीता, बाळासाहेब गोटेकर. सध्याच्या राजकारणाचं हेच चित्र, विचारधारा वगैरे उपरणं बदलण्या एवढी बदलतच चालली. चंदन पुजाधिकारीसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, नाशिक. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.